मला वाटतं ते साबरबोंड आणि अजून कुठल्या एक सिनेमामध्ये बोलला होता? ऑल वी इमॅजिन अ लाईट. अच्छा. मग ह्या सिनेमा करताना नक्की अनुभव काय होते आणि त्याला कुठले-कुठले पुरस्कार मिळाले? किंवा त्या सिनेमाविषयी काय सांगता येईल आपल्याला? ऑल वी इमॅजिन लाईट हा पायल कपाडिया फिल्म आहे, बरं. जी एफ-टी-आयमध्ये शिकत होती आणि पहिली भारतातील महिला आहे जिला ग्रँड प्रिक्सचा म्हणजे कान्स फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्सची ही अवॉर्ड मिळालेला आहे. जो पहिली भारतीय डिरेक्टर आहे, अरे वाह! जिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे ती फिल्म करताना असं वाटलं नव्हतं की हे होईल. पण हं, हं. त्याआधी कान्सलाच पायल कपाडियाला गोल्डन ग्लोबचा अवॉर्ड भेटला होता. सो तिला कॉन्फिडन्स होता आणि ती इतकी काय म्हणतात डेडिकेटेड आहे आपल्या कामात, बरोबर. की शूटचं टायमिंग चालू झालं, की फक्त तिचं ते केलेलं काम, हो. आदल्या रात्री बसून जी काही ते वर्कआउट करायचे ते शॉट कसा लावायचा, बस याच्यावरतीच. बाकी तिचं बाकी कुठंच लक्ष नसायचं. त्यामुळं तिच्यावर काम करताना खूप छान वाटलं बरोबर. आणि ती जेवढी डिरेक्टर म्हणून चांगली आहे, तेवढी माणूस म्हणून पण चांगली आहे. हो, हो. ओव्हरऑल म्हणजे सगळं ऑल टीमच चांगली होती. तर त्यातल्या त्यात कसं ती चांगलं वागत असल्या कारणानं बाकी सगळ्यांना मजा आली काम करताना. त्याच्यानंतर झालं साबरबोंड, हं, हं. रोहन कनावडे. हा पण म्हणजे मुलगा आम्ही तर मित्रच झालो. एका म्हणजे अगदीच एका भेटीतच आम्ही मित्र झालो. त्यांनी त्याची संपूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्यावर चर्चा झाली, नुकतेच झाल्या. त्याला सँडान्स फिल्म फेस्टिव्हलला म्हणजे पहिली भारतीय फिल्म होती, जी तिथं सिलेक्ट झाली होती. हां आणि त्याच्यानंतर ही फिल्म खूप छान आहे. 2 समलैंगिक अ, मुलांबद्दल आहे आणि त्या एका ठरलेल्या 13 दिवसात घडलेली फिल्म आहे ती. तर ती फिल्म छान आहे. ती करताना ती असंच म्हणजे त्याचं लोकेशन असंच रॉ होतं सगळं. अच्छा. डोंगरावर, मळ्यात कुठेतरी तलावाच्या शेजारी असं, असं सगळं शूट होतं. पण करताना मजा आली. बरोबर. कारण रोहनचं एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अच्छा. प्रत्येक डिरेक्टर हां, म्हणजे त्याच्या इथं फिक्स होतं, की मला काय करायचंय. त्यामुळे तो असा कन्फ्यूज नव्हता, की हा शॉट कसा घ्यायचा. गेला की त्याचं ते काम चालू व्हायचं. त्यामुळे तो इतक्या शुअर होता, की फिल्मचा तो रिझल्ट दिसलाच. दिसतो. नाही बरोबर. आपल्या सगळ्यांना ते पाहिलं आणि आपल्या समोर येतं सगळं. पण आता हे काम करताना म्हणजे इतके जे राष्ट्रीय पातळीपर्यंत आपले सिनेमे गेले, काम दखल घेतली जाते. आपल्याला त्याचा एक अभिमान असतो. पण याची सुरुवात कधी झाली? आता तू जवळ 16 वर्ष काम करतोय. या फिल्म लाईनमध्ये नक्की कधी आला आणि कशामुळे तू इथून कामाला सुरुवात केली? ॲक्चुअली मी आधी बरंच काय-काय केलं. नंतर मग मी थिएटर जॉइन केलं होतं. अच्छा. थिएटर करायचो. पण मग थिएटर करताना असं जाणवलं, की अर्न आणि लर्न असं काही होऊ शकत नाही. हां, हां. मग मधले काही 1-2 वर्ष अशीच गेली. मग मला ह्या क्षेत्रात येण्यामागं पाठबळ जे म्हणजे महत्त्वाचं काय म्हणता येईल, महत्त्वाची व्यक्ती माझी बहीण आहे. तर तिने मला पुश केलं इथं. हं, हं. ती बोलली, "तू थिएटर करत होता, मग मेकअप करशील का?" बरोबर. मी पहिलं म्हटलं, "अचानक हे काय?" म्हणजे मला कळलं नाही. मग तिने एक ओळख करून दिली. मग काम जसं करत गेलो, तशी आवड होत गेली. माणसांशी कॉन्टॅक्ट होत गेले आणि मग करता-करता असिस्टंट करता-करता मग एक दिवस अचानक फॅन्ड्रीसाठी फोन आला. बरोबर. माझी पहिली इंडिव्हिज्युअल फिल्म फॅन्ड्री. अरे वाह! हां. हां. आणि तिथून मग जी सुरुवात झाली ती आजपर्यंत इथं वाह, वाह! मग तुम्हाला एक इथं. पॅन्ट्रीमधूनच म्हणजे त्याला तोच एक चांगला सिनेमा हां, हे तो झाला. टर्निंग पॉइंट हां. म्हणता येईल. फॅन्ड्री हा टर्निंग पॉइंट म्हणजे तिथून जे सुरुवात झाली, ती आज इथपर्यंत. मग बऱ्याच वेळा असते एखादा कलाकार एखाद्या कॅरेक्टरमध्ये अडकतो, पठडीत अडकतो. तसं तुमचं असं नाही झालं ना, की बाबा मला फक्त आर्ट मिळतात, ग्रामीण सिनेमाच मिळतात. नाही, नाही म्हणजे त्या त्या लोकचे सिनेमा असं कुठे अडकला नाही ना कधी काही? नाही, नाही असं काही नाही. तुम्ही जर फॅन्ड्री बघितली तर आर्ट फिल्म म्हणता येईल. म्हणजे ती फारशी लोकांना तेवढी हे झाली नाही. आणि सैराट बघितली तर कमर्शियलकडे गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघाल तर एकदा काय झालं सलील कुलकर्णीने हो, केली. हो. तो त्याचा ते जॉनर वेगळा. तो बाज वेगळा होता. बरोबर आहे. तर म्हणजे असं मी एका ह्याच्यात कुठेच मला असं नाही. मला खूप व्हरायटी काम मिळालं. हां, खूप चांगल्या फिल्म करायला भेटल्या आणि आता ह्या वर्षी एक फिल्म केली ती तर अजूनच वेगळी. बरोबर, बरोबर. तर तिचं आत्ता सांगत नाही काही. अच्छा, अच्छा. पण ती यापेक्षाही वेगळी आहे. पण याच्यामध्ये हे करिअर करताना बरेच चढ-उतार येतात. याच्यामध्ये कोणी मार्गदर्शक किंवा कोणी गुरु म्हणा, म्हणजे कोणी नक्की साथ दिली. तर त्याचं कसं अवॉर्ड मिळणं, बक्षीस मिळणं, नाव होणं वेगळं आहे. रुटीन लाईफमध्ये पण कोणतरी आधार देणारा एक भक्कम माणूस असतो. की असं मित्र होते मित्र. बरं. काही मित्र होते, की ज्यांच्याबरोबर ज्यांनी जे जसं-जसं भोगलं ते प्रत्येकाचा आलेख खाली हो, हो. झालेला आहे. तसंच मग त्यांच्यावर बोलताना कधी असं वाटायचं घरी "यार यार काही या महिन्यात काही काम नाही." बरोबर आहे. मग कधी त्याच्या मित्राचा फोन यायचा, "चल आपण चहा पिऊया." हं. मग गेलं की बसलं की मग त्यांचे प्रॉब्लेम सेम असायचे. हो. मग असं वाटायचं अरे हे पण जगतायत ना. बरोबर. आपण निराश होऊन जाऊ. मग आपण मग तेवढं मोटिव्हेट होत गेलं, कामं मिळत गेली. मग असं कधी हे वाटलं नाही, की बाबा एखाद्या महिन्यात नाही आलं काम. ठीक आहे. बरोबर आहे. हां. पण आता बऱ्याच वेळा काय होतं, की आता मेकअपचे कोर्सेस असतात. आता पहिले कसं होतं, पहिले मेकअप आर्टिस्ट म्हणजे आता खूप वर्षापासून
फिल्म इंडस्ट्रीत आता जवळ 100 वर्ष होऊन गेली. मेकअपचं पहिलं वेगळं पॅटर्न होता. कॅमेरा लाईट तंत्रज्ञान वेगळे होते. त्यानुसार जसं आता तंत्रज्ञान बदलतं तसं मेकअपचं स्वरूप पण बदलतं. मग पहिलं स्वरूप, पहिल्या काळातलं तुम्ही चालू केलेलं स्वरूप, आत्ताचं स्वरूप ह्याविषयी तुम्हाला कुठले बदल जाणवतात किंवा मटेरियल कसे बदललं जातं? विषय आपले बदलतात. लोकेशन पहिले डार्क लोकेशन असायची. आर्ट डायरेक्शनमध्ये आता आम्ही वेगळं किंवा पौराणिक सिनेमे, ऐतिहासिक सिनेमे, आत्ताचं काम ह्यातून बदल कसा घडत गेलाय पदार्थामागचा? आता यात मी भागून मला असं समजेन, की मला फिल्मवर पण काम करायला मिळालं. म्हणजे फिल्म कॅमेऱ्यावर पण काम करायला मिळालं आणि डिजिटलवर पण काम बरोबर. आणि डिजिटलमध्ये ॲडव्हान्समध्ये पण. अच्छा. म्हणजे आता 2K, 4K, हो. 8K पर्यंत तर गेलेलं आहे. तर ज्यावेळेस फिल्मवरून काम करत होतो, त्यावेळेस त्या फिल्मच्या लाईट्स, हं. रिफ्लेक्टर, बरोबर. मेकअप सगळंच गॉडी-गॉडी असायचं. हां. खूप असायचं आणि जसं काळ बदलत गेला, हं. तसं कॅमेरे म्हणजे डेव्हलप होत गेले, डिजिटल होत गेले, हं. तसा सगळं सॉफ्ट होत गेलं. हो, हो. म्हणजे मेकअपपासून, लाईटपासून आता रिफ्लेक्टर तुम्हाला कुठे दिसतच नाही. नाही. तर ते इतकं सॉफ्ट होत गेलं, की आता जिथं आम्हाला फिल्म करताना 2-2 लेयर द्यावे लागायचे मेकअपचे. अच्छा. त्यावेळेस तो मेकअप असा सुंदर दिसायचा किंवा ब्लश, लिपस्टिक असं ते सगळं दिसायचं. हं. आता इतकं मेकअप मटेरियल सुद्धा इतकं आता चेंज झालेलं आहे, की लिक्विडमध्ये आलेलं आहे सगळं. अच्छा. हां. आणि ते लिक्विडचं सिंगल बेस दिलं तरी ते तुम्हाला कॅमेऱ्यात इतकं चांगलं दिसतं. आता फिल्टर कॅमेऱ्याचे वेगवेगळे आलेले आहेत. त्यामुळं खूप बेसिक कमीत कमी मेकअपमध्ये सुंदर दिसतंय. बरोबर. हां. बरोबर आहे. त्यामुळे मला छान वाटलं, की बाबा या फिल्मवरती पण काम करता आलं आणि डिजिटलवरती पण काम